यानंतर पिंपरी चिंचवडमधून अपडेट येते। पिंपरी चिंचवडच्या अनेक इमारतींमध्ये पाणी शिरलंय। पार्किंग लॉटमध्ये पाणी शिरल्यानं वाहनं पाण्याखाली गेलेली आहेत। याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। गोविंद, काय परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये? विशाल, हाताबाहेर जाताना दिसते सगळ्या शहरातली परिस्थिती आपण बघतोय। MSR कॅपिटल हे पिंपरी चिंचवड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या जे दोन्ही पार्किंग आहे, बेसमेंट आहे आणि त्याच्या खालचं जे पार्किंग आहे त्यामध्ये 20हून अधिक चारचाकी वाहनं जी आहेत ती पूर्णतः बुडालेली आहेत आणि आपण अजूनही बघतो की वरचं जे पार्किंग आहे त्यामध्ये तर 4 ते 5 फुटापर्यंतचं पाणी साचलेलं। दुचाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि गांभीर्याची बाब म्हणजे या ठिकाणचं हे पाणी बाहेर काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा आतापर्यंत इथे पोहोचली नाही। त्यामुळे कोट्यावधी रुपयाचं नुकसान जे आहे जंगम मालमत्तेचं ते होताना दिसतंय। आणि दुसरीकडे जर बघितलं तर महानगरपालिका प्रशासन दावा करते। खरं तर या सगळ्या परिस्थितीतनं नागरिकांच्या मालमत्तेचं नुकसान देखील होऊ नये ही काळजी देखील प्रशासनाला घ्यायची आहे। या ठिकाणी एक पथक थोड्या वेळापूर्वी येऊन गेलं, काही जीवितहानी आहे का, कोणी अडकलं का हे बघून गेलं। मात्र त्याचबरोबर ज्या पद्धतीने आपण बघतो की डीपी जे आहे ते विद्युत प्रवाह जो आहे तिथपर्यंत पाणी इथे पोहोचल्यामुळे मोठ्या इथे विद्युत प्रवाह उतरू शकला असता, पण ते प्रवाह बंद करण्यात आलाय। तर दुसरीकडे नागरिक जे आहे ते जीव मुठीत धरून या सगळ्या प्रकारामध्ये आपली वाहनं वाचवण्याचा प्रयत्न करतात। साधारण किती वाहनं खाली असणार आहेत आणि काय परिस्थिती आहे, कसं काढणार हे पाणी? आता बेसमेंट मध्ये किती वाहनं आहेत ते माहिती नाही। आता इथे समोर हे काही ज्या 2-3 गाड्या दिसतात तेवढ्या आहेत। बाकी इमारतीमधले सगळे ऑफिसला सुट्टी आहे, त्यामुळे आज काही गाड्या आलेल्या नाहीत सकाळपासून। अर्थातच गाड्या या ठिकाणी आपण इथे वॉचमॅन पण आहे, सकाळपासून तुम्ही प्रयत्न करताय, काय सांगाल? त्यांना गाड्या बाहेर काढल्या पण तरी अजून 8-10 गाड्या आहेत। 8 ते 10 गाड्या आहेत। 8-10 फोर व्हीलर आहेत आणि 2 व्हीलर गाड्या 15 आहेत तशी टोटल। त्यामुळे विशाल, आपण बघितलंय की पिंपरी चिंचवड शहरातली ही परिस्थिती आहे। केवळ रस्त्यावरच पाणी तुंबलेलं नाहीये, तर ज्या सखल भागामध्ये ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटीच्या बेसमेंटमध्ये जे वाहनं आहेत करोडो रुपयाची ती देखील आता पूर्णतः इथे बुडालेली आहेत। आणि हे सगळं जे पाणी काढण्यासाठी जे यंत्रणा लागती, खरं तर मोटार लावून महानगरपालिकेच्या यंत्रणेने हे पाणी तातडीने काढणं गरजेचं आहे, मात्र ते अजूनही झालेलं नाही। काही पलीकडच्या भागामध्ये लाईट नसल्यामुळे आपल्याला दृश्यांमध्ये दिसू शकेल की तिकडे देखील हे सगळे वाहनं जे आहेत ते पूर्णतः बुडालेली आहेत। आणि या सगळ्यातनं आता महापालिका प्रशासन याची दखल किती तातडीने घेते हे बघावं लागेल। विशाल, धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवडमधली परिस्थिती देखील जोरदार पावसामुळे बिकट बनलेली, कारण ठिकठिकाणी पाणी साचलंय। हा अख्खा पार्किंग लॉट पाण्याखाली गेलेला आहे। बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्या पाण्यात बुडायलाच आपण पाहतोय। यानंतर इतरही पावसाबद्दलच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। लोणावळ्यामधील सहारा पूल, बुशी धरण, लायन्स पॉइंट या परिसरात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय आणि सर्व धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित होऊन वाहताना दिसत आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव सर्व परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली। पुण्याच्या खडकी परिसरातील चंद्रमणी संघ इथे नाला ओसंडून वाहतोय, त्यामुळे नाल्या शेजारील घरापर्यंत हे पुराचं पाणी आलंय। मुसळधार पावसामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला पूर आलाय, त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली। पुलावर पाणी आल्यानं वाहतूक बंद करण्यात आली। पिंपरीमध्ये एक कार पुराच्या पाण्यात बुडाली। हॉस्पिटलमध्ये जात असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यानं कार पुलावरून थेट पुराच्या पाण्यात कोसळली। दरम्यान स्थानिकांनी कारमधील दोघांचे प्राण वाचवले। मावळ तालुक्यात तुफान पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत। कुंडमाळा इथे असणारी इंद्रायणी नदी देखील दुथडी भरून वाहते। कुंडमाळा परिसरात असणाऱ्या कुंडदेवी मातेचं मंदिर देखील पाण्याखाली गेलं। पुण्यातलं निंबज नगर पाण्याखाली गेलंय। अनेक ठिकाणी छता इतकं तर काही ठिकाणी गुडघावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। पाणी साचल्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत। राजगुरुनगर भीमाशंकर मार्गावर दरड कोसळली आणि यामुळे राजगुरुनगर मार्गे भीमाशंकरला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। घरकुल वसाहतीमधील इमारतींमध्ये पाणी शिरलंय। पार्किंगचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरातील गुरुदेवनगरमध्ये ही पूरस्थिती निर्माण झाली, त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले, जनजीवन विस्कळीत झालंय, तर पाऊस थांबल्याशिवाय पूरस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता कमी आहे। देहूतील इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीकाठच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाणी भरलेलं आहे। मुख्य मंदिराशेजारी असलेल्या धर्मशाळेचा तळमजला हा संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे शिक्षण संस्थेतील मुलांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलंय। पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बावधनमधील शोरूम पाण्यात गेलेला आहे आणि यामुळे शोरूममधील सामानाचं नुकसान झालं असून शोरूम मालकाचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय। ठाण्यातील शिळफाटा परिसरात कमरेपर्यंत पाणी साचले। अनेक अवैध इमारती, अवैध दुकानं, गाळ्यांमुळे डोंगरावरून येणारं पाणी अडवलं जाऊन ते सखल भागात साचतंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू असून मुख्य बाजारपेठेत पाणी तुंबलंय। अनेक दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। रस्त्यावर आलेल्या पाण्यातून मार्ग काढताना लोकांची तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। वालधुनी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे, त्यामुळे अमरनाथच्या प्राचीन शिव मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं असून शिवलिंग पाण्याखाली गेलाय। मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलाव ओसंडून वाहू लागलाय। तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं आता मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। दहिसर पूर्वमधील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर गुडघाभर पाणी तुंबलं आणि तुंबलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते। कोल्हापुरातील चिखली गाव महापुराच्या धास्तीने पूर्णपणे रिकामं झालेलं आहे। 2019च्या आलेल्या महापुराचा चिखली गावाला फटका बसला आहे, त्यामुळे जवळपास 80% नागरिक जे आहेत त्या नागरिकांनी गावातून स्थलांतर करत सुरक्षित स्थळी वास्तव्य केले। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसते। पावसाचा जोर आणखी वाढल्यास अमणापूर अंकलखोप इथे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने या पुलावरील वाहतूक बंद केली। नागोठणे इथल्या बंधारा पाण्याखाली गेल्यानं वाळवा तालुक्याचा संपर्क तुटला आहे, तर अमणापूर इथल्या स्मशानभूमीत देखील पाणी शिरलंय। वाशीमध्ये मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे मालेगाव तालुक्यातील अमानवाडी उत्तर डोह मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली, त्यामुळे 4 गावांचा संपर्कही तुटला।